आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारच्या 1च्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. विधानसभेमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर निवेदन केलं. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून ही कर्जमाफी देण्यासाठी काय व्यवस्था करावी लागेल याचा अभ्यास सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यासंदर्भात राज्य सरकारनं केंद्र सरकारला आर्थिक मदत मागितली असून ती मिळाली नाही तरी आम्ही आमच्या पातळीवर हा प्रश्न सोडवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. 4 दिवसांच्या खंडानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू झालं. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी लोकसभेच्या या सत्राचं कामकाज आतापर्यंत सुरळीतपणे सुरू ठेवल्याबद्दल सर्व सदस्य आणि पक्षांचे आभार मानले. औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज लोकसभेमध्ये कम्युनिटी रेडिओ संदर्भात सरकारला प्रश्न विचारला. कम्युनिटी रेडिओ तसंच सिलोन रेडिओचं कार्यक्रम औरंगाबादला कधी ऐकता येतील या त्यांच्या प्रश्नाला माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी सकारात्मक उत्तर दिलं. भाजपचे जुगल किशोर शर्मा यांनी विचारलेल्या रेल्वे स्थानकांच्या नूतनीकरणाबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लवकरच या कामाची सुरुवात करण्यात येईल असं सांगितलं. देशभरातल्या रेल्वे स्थानकांनजीक वृक्ष लागवड करण्याचा सरकारचा विचार असल्याचंही प्रभू यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. राज्यसभेमध्ये काँग्रेसचे दिग्विजय सिंह आणि बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफारीचा मुद्दा मांडला. यावर मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विरोधी पक्षांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे जावं, निवडणूक आयोगानं या मुद्द्यावर याआधीच स्पष्टीकरण दिलं आहे असं उत्तर दिलं. या मुद्द्यावरून विरोधी पक्ष सदस्यांनी गोंधळ केल्यामुळे राज्यसभेचं कामकाज 11:30 पर्यंत स्थगित करावं लागलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ईशान्य भारतातल्या पहिल्या एक्सप्रेस वे प्रकल्पाची काल घोषणा केली. ईशान्य भारताच्या विकासाला सरकार प्राधान्य देत असल्याचं त्यांनी नमूद केलं. 1300 किलोमीटर्स लांबीच्या या महामार्गाला सुमारे 40,000 कोटी रुपये लागणार आहेत. पाकिस्ताननं आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेलगत आज पाकिस्ताननं उखळी तोफांचा मारा केला. गेल्या 48 तासात पाकिस्ताननं 4 वेळेला शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. भारतीय सैन्य प्रत्युत्तराची कारवाई करत आहे. 31 मार्च 2017ला संपलेल्या आर्थिक वर्षात देशात 8,70,000 कोटी रुपये इतका प्रत्यक्ष कर जमा झाला असून त्यामागच्या वर्षीच्या तुलनेत त्यात 14.2% वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय महसूल विभागानं दिली आहे. अप्रत्यक्ष करापोटी 8,63,000 कोटी रुपये जमा झाले असून त्यात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 22% वाढ झाल्याचंही या विभागानं सांगितलं आहे. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली येत्या 11 तारखेपासून 21 तारखेपर्यंत मुख्यमंत्री ते पंतप्रधान या शीर्षकाखाली शेतकरी आसूड यात्रा काढण्यात येणार असल्याचं वृत्त आहे. येत्या 11 तारखेला नागपूर इथून सुरू होऊन ही यात्रा औरंगाबादमार्गे गुजरातच्या वडनगर इथं 21 तारखेला पोहोचेल. राज्यातल्या अपंगांना मोफत घरकुल आणि दरमहा 2,000 रुपये मानधन देण्यात यावं, शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतीची सर्व कामं रोजगार हमी योजनेअंतर्गत आणावीत यासह इतर मागण्यांसाठी ही आसूड यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती प्रहार संघटनेकडून देण्यात आली आहे. नाशिक जिल्हा परिषद विषय समित्यांच्या निवडणुकीत मोठे राजकीय फेरबदल झाले असून सत्तारूढ काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. या पक्षाचे 3 सदस्य भाजपा राष्ट्रवादी आघाडीला मिळाल्यानं आता विरोधकांकडे बहुमत झालं आहे. आज दुपारी विषय समित्यांची निवडणूक होत असून त्यामध्ये शिवसेना काँग्रेसला नुकसान होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात 21 तारखेला झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र आले आणि माकपच्या 2 सदस्यांच्या मदतीनं अध्यक्षपद शिवसेनेला तर उपाध्यक्षपद काँग्रेसला मिळालं होतं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 5:25 वाजून